नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. नुकताच केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरी संशोधन कायदा CAB मंजूर करून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 15चे उल्लंघन होत आहे. सरकारने भारतीय मुस्लिम समाजाला घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले असले तरी आतापर्यंतच्या कारकिर्दी पाहिल्यास कथनी आणि करणीमध्ये फरक आहे असेच दिसून येते. म्हणून संपूर्ण देशात अशांततेचे आणि भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण सर्व भारतीयांनी मिळून संविधान व देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. खास करून मुस्लिम समाजावर अन्याय आणि जातीय प्रतांड होण्याची शक्यता आहे. एकूणच सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाला बदलण्याच्या मानसिकतेत आहे. तरी सर्व हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांनी सरकारचे निषेध करून CAB कायदा रद्द करण्यास सरकारला भाग पाडावे असे जमियत उलेमाकडून आवाहन केले आहे. जमियतचे हाफिज सद्दाम सय्यद, मुन्नाभाई पटेकरी, सुफियान पठाण, प्राध्यापक तौहीद मुजावर, नगरसेवक फिरोज पठाण, मौलाना कलीमुल्लाह, मौलाना अझहर, हाफिज असिफ, हाफिज मंसूर तसेच भारत मुक्ती मोर्चाचे अलीभाई मकानदार, बहुजन क्रांती मोर्चाचे अजित पाटील, राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे शंकर केसरखाने, मुफ्ती मुस्लिम सलीम शेख तसेच समस्त मुस्लिम समाजाचे करीमभाई मिस्त्री, आसिफ बावा, भीम आर्मीचे जयलाब शेख, अशरफ वानकर, उमर गौंडी, शहानवाज फकीर, अजर सय्यद, असद शेख, तोसिफ भाई कडलासकर, उमर फारूक कोतवाल, वसीम बलवंत, कयूम पटवेगार, युसुफ जमादार, सलीम पन्हाळकर, हाफिज इलियास पदाधिकारी उपस्थित होते. नागरिक संशोधन बिल NRC आणि CAB हा आत्ता जो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जो बिल पास झाला त्या संदर्भात त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही सांगली समस्त मुस्लिम परिवार आणि जमियत उलेमा हिंदच्या वतीनं याचा विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि आव्हानही करतो भारतातल्या सर्व समाजातल्या लोकांना की 1947च्या वेळी ज्यावेळी भारत आझाद झाला, हा राष्ट्र आझाद झाला, त्यावेळी आपल्या पूर्वजांनी एकत्र मिळून ही लढाई लढली होती. आणि आत्ता या 2019ला काही विशिष्ट 1% सरकारमध्ये अशी मानसिकता जी आहे, ज्या लोकांना असं वाटतं की मुस्लिम समाजाबद्दल ज्यांना द्वेष आहे त्या द्वेषेपोटी हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये भेदभाव निर्माण करण्यासाठी म्हणून हा बिल आणण्याचा जो कट रचला गेला आहे, तो कट आणि ह्यांच्या हेतू आणि यांच्या पूर्ण या मानसिकतेवरती द्वेषाची जी भावना आहे त्याच्यावरती आम्ही निषेध दर्शवण्यासाठी आज इथं आलो आहोत. तर हा फक्त मुस्लिम समाज नव्हे, तर मला खात्री आहे की या भारतातील 99% जेवढा नॉन मुस्लिम समाज देखील आहे तो मुस्लिम समाजाच्या बरोबर उभा राहील. ज्यावेळी त्यांना नेमकं लक्षात येईल की हे NRC कायदा आणि हे CAB कायदा हा विशिष्ट समाजाला दडपण आणण्यासाठी, भीती निर्माण करण्यासाठी, आणि कोणताही राष्ट्र हे बघा शीलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, तसंच कोणताही समाज हा स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. तर मुस्लिम समाज हा कधीही स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि या CABचा निषेध करतो. नुकताच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जो CAB नागरी संशोधन कायदा 2019 आत्ता नुकता पारित करण्यात आलेला आहे, त्या कायद्यानंतर NRC संपूर्ण देशामध्ये लागू करणार असं सरकारनं जाहीर केलेलं आहे. आणि NRC म्हणजे काय हे बहुतांश लोकांना अजून माहिती नाही त्याची, परंतु नुकताच झालेल्या आसाममध्ये NRC लागू झाल्यानंतर तिथल्या लोकांच्या ज्या हालापेष्टा झालेल्या आहेत किंवा त्या लोकांना ज्या यातना भोगाव्या लागलेल्या आहेत त्याच्याहीपेक्षा भयानक परिस्थिती संपूर्ण देशामध्ये निर्माण होऊ शकते. आणि हे संपूर्ण जे आहे ती ही मुस्लिम समाजाला ह्याच्यात जास्त फटका बसू शकतो. कारण 30-40 वर्षापूर्वीचे किंवा 50 वर्षापूर्वीचे तुम्ही जर डॉक्युमेंट आणा म्हणून सांगितलं तर ते कोणालाही शक्य नाही, ही सरकारला माहिती आहे. आणि बहुतांश लोकांना ह्या देशातून हाकलण्याचा किंवा ह्या देशातून शरण पत्करण्याचा किंवा नागरिकत्व रद्द करण्याचा हा जो कट कारस्थान रचून जो सरकारनं कायदा पास केलेला आहे तो अमानवीय कायदा आहे. भारताच्या सभ्यतेला, भारताच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. जगाला आपण विश्वगुरू म्हणून एका बाजूला सांगतो आणि दुसऱ्या बाजूला सरकार आपल्याच देशातल्या नागरिकांच्यावर अत्याचार करतं. हे अत्याचारित सरकार असं जगामध्ये याची दखल घेतली जाईल आणि जग आपल्या देशाला नावं ठेवल. तर हा कायदा जो आहे विशिष्ट समाजाला टार्गेट करून केलेला कायदा आहे, तो कायदा रद्द करावा, हे बिल रद्द करावा असं आम्ही माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाला आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आज सांगली जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. जमियत उलेमा हिंद आणि समस्त मुस्लिम समाजातल्या जेवढ्या संघटना आहेत, इतर बाकी हिंदू धर्मातील सुद्धा संघटना आमच्यामध्ये सामील झालेल्या आहेत. ह्या सगळ्यांची दखल सरकारने आणि माननीय उच्च न्यायालयाने माननीय राष्ट्रपतींनी घ्यावी एवढी आम्ही विनंती करतो.